इथे बघू शकता छान असे दिवे वगैरे स्वच्छ केले. आता हे कशासाठी स्वच्छ केले तुम्हाला कळलंच असेल. तर काल होती दीप अमावस्या, तर त्याच्यासाठीच मग ते दिवे वगैरे स्वच्छ केले होते. म्हणजे दीप अमावस्येला छान दिवे वगैरे स्वच्छ करायचे असतात, दिव्यांची पूजा करायची असते, असं काहीच असते. तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आता चला म्हटलं अगोदर स्वयंपाक आवरून घेऊया आणि नंतर मग आपलं पूजा वगैरे चालत राहते. मग त्याच्यासाठीच मी इकडे स्वयंपाकाचं थोडंफार प्रिपरेशन करून ठेवलं होतं. म्हणजे कणिक वगैरे मळून ठेवली होती आणि पुन्हा कुकर वगैरे लावलं पण होतं. आता जी कणिक मी म्हणजे पोळ्यासाठी केली होती त्याच कणकीत मग इथे मी 5 दिवे बनवायला घेतले होते. तर असं म्हणतात की आज कणकीचे पण दिवे करायचे असतात. मग त्याच्यासाठीच मग इकडे मी लागले होते कणकीचे दिवे वगैरे करायला. आता 5 दिवे करायचे होते. आता जी आपण पोळ्यासाठी कणिक भिजू घातली होती त्याच कणकीत मी इथे करायला घेतले होते. इथे बघू शकता छान असे माझे दिवे वगैरे करणं चालले होते. आता मुलं गेले होते ट्युशनला. आता ते येईपर्यंत आटपायचं होतं. आता ते येईपर्यंत काय आटपणार नाही, ते आल्यानंतरच खूप वेळानं होणार आहे. तर चला म्हटलं थोडंसं लवकर करून घेतलं म्हणजे आपल्याला त्यांचा अभ्यास वगैरे घ्यायला आपण निवांत राहतो. तेच मग इकडे माझं चाललं होतं. बघू शकता छान असे दिवे करणं माझे चालले होते. हे बघा अशा पद्धतीने मस्त असा दिवा आपला रेडी झाला. आता याच पद्धतीने सगळे पाचही दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर 5 दिवे बनवायचे होते कणकीचे. अशाच पद्धतीने आता आपल्याला बनवायचे आहेत 5 दिवे समोरचे. आता ही एक आपली संस्कृती आहे, ती आपणच जपायला पाहिजे आहे ना. म्हणजे दीप अमावस्या साजरी करणं, पुन्हा त्या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण करणं, ही आपली एक अतिशय चांगली आणि म्हणजे खूप सुंदर अशी संस्कृती आहे. आता हे असल्या पद्धती आपल्याला सहसा कुठे पाहायला मिळत नाहीत आपल्या महाराष्ट्राशिवाय. म्हणजे भारताशिवाय आता आपल्या भारतात प्रचंड संस्कृती आहेत, खूप चांगल्या आणि देश काय म्हणजे राज्य बदललं, संस्कृती बदलली, अशा काही म्हणजे प्रत्येक राज्यातल्या वेगवेगळ्या छान अशा संस्कृती आपल्या भारतामध्ये आहेत. खूप चांगल्या अशा मला प्रचंड आवडतात. या गोष्टी जपायला मलाही खूप आवडते. नंतर मग इकडे कणकीचे दिवे वगैरे माझं करणं झालं आणि नंतर लागले होते मी स्वयंपाकाला. ते चाललं होतं माझं वरण फोडणी घालणं. चला म्हटलं आता स्वयंपाक बी लगेच आवरून घेऊ, म्हणजे आपलं निवांत पूजा करण्यात आपला वेळ जाते. मग स्वयंपाकाचं तेवढं काही टेन्शन राहत नाही. आता पूजा वगैरे झाली की मग जेवायचंच राहते. अशा हिशोबानं माझी कामं चाललेली होती. आता तोपर्यंत मुलं पण यायची वेळ झाली होती. म्हणजे 6 वाजून गेले होते. 6 वाजेपर्यंत मुलंही येतात. चला म्हटलं मग ते यायच्या आधी स्वयंपाक तरी कमीत कमी आटोपला पाहिजे. पण आटोपलाही होता. ते मुलं यायच्या आधी स्वयंपाक झाला होता माझा सगळा. बाकीचं फक्त मग पूजा वगैरेच राहिली होती करायची. इकडे मग चालल्या होत्या माझा वरण वगैरे फोडणी देऊन झालं होतं. चला म्हटलं फटाफट आपल्या पोळ्या वगैरे पण टाकून घेऊया. छान असं माझा इकडे स्वयंपाक वगैरे आवरला. इथे बघू शकता मस्त सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. इथे कोशिंबीरसाठी केलं होतं, त्याच्यात दही वगैरे टाकायचं राहिलं होतं, फक्त प्रिपरेशन करून ठेवलं होतं. कोशिंबीरचा भात झाला होता. आता वरण झालं होतं छान असं आपलं फोडणीचं, आणि इकडे होतं दही, इकडे ठेचा होता काल बनवून घेतलेला, आणि इकडे पोळा. आता शेवटची पोळी एवढी पतली झाली होती, ती काय अशी काय झाली होती म्हणजे अगदी व्यवस्थित गोल शेपमध्ये अजिबात झाली होती. ते बघू शकता अशी काहीशी तुटली होती. म्हणजे शेवटची अगदी पतलीच झाली होती पोळी. उलटताच येत नव्हती, पोळपाटावरून निघतच नव्हती, म्हणून काहीचा तिचा शेप असा झाला. नंतर मग माझा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला मी आणि नंतर लागले मी माझ्या पूजेसाठी. तर पूजे काही नाही, अतिशय साध्या सिंपल पद्धतीने करायची असते. असे दिवे छान स्वच्छ आपण सकाळी जे दिवे स्वच्छ करून ठेवले होते ते दिवे व्यवस्थित करायचे. आता इथे पाटावर मी म्हणजे आता आपल्या म्हणजे मी पानं वगैरे लावले तर ते मला आवडते म्हणून लावलेत, असं काही नाही. आपण अगदी साध्या पाटावर पानं फक्त ठेवू शकतो, असं काहीच राहते. म्हणजे आणि पुन्हा असं म्हणतात की दिवा डायरेक्ट खाली ठेवू नये, म्हणून त्याच्याखाली मी तांदूळ पण टाकून ठेवले होते. तांदूळ टाकले होते इथे बघू शकता तुम्ही. आता नंतर आपल्याला मग त्याच्यावर दिवे ठेवायचे होते. तर इकडे माझं चाललं होतं दिव्यामध्ये वाती वगैरे टाकायचं काम माझं चाललं होतं असं. आता ही पूजा केल्यानंतर इतकं छान वाटते, मनाला काही सांगायचं काम नाही. खूप सुंदर, अगदी
आपलं म्हणजे अगदी प्रसन्न घरात एकदम प्रसन्न असं वातावरण येतं. तर कुठलीही पूजा आपल्या घरात करू दे, एकदम छान अशी पॉझिटिव्हिटी येते, खूप सुंदर अशी ते पूजेची ऊर्जाच तशी राहते, अगदी त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी राहते कुठलीही पूजा करण्यामध्ये. आता मी तर ते भरपूर वेळा अनुभवलेलं आहे की आपल्या घरात कशाचीही कुठलीही छोटी असो मोठी असो कशीही पूजा असो, आपल्या घरात पूजा झाली, धूप दीप छान दरवळला, सुंदर दिवे लागले की खूप असं चांगलं एक पॉझिटिव्हिटीच आपल्या घरात यायला लागते. मग इथे बघू शकता. आणि मलाही हे अशा पूजा वगैरे करण्याची प्रचंड आवड आहे. मला या गोष्टींचा अजिबात कंटाळा येत नाही. मला अगदी उत्साहात उल्हासात ही पूजा करायला आवडते. इथे बघू शकता सगळे दिवे वगैरे तयार आहेत. या 2 आरत्या आहेत म्हणून त्या तुपाच्या केल्यात आणि बाकीचे संपूर्ण दिवे हे मी याचेच केलेत, तेलाचेच. आता हा दिवा बघू शकता, हा दिवा खूप जुना आहे, म्हणजे माझ्या अहोंच्या आज्याच्या पंजाच्या काळचा असा काहीसा दिवा असलेला असेल, म्हणजे खूप जुनाच दिवा आहे. आणि असं म्हणतात पण की आपल्या घरामध्ये जितका जुना दिवा असेल तेवढं चांगलं राहते, म्हणून हा दिवा लावायला मलाही खूप म्हणजे आवडतं. आता हा दिवा मी रोजच्याच पूजेमध्ये लावते. आता घासायला टाकला होता, तेलकट झालता म्हणून, तर थोडे दिवस झाले मी समई लावत आहे, पण जास्त तर हाच दिवा राहतो जास्त करून. नंतर इथे बघू शकता छान अशी इथे पूजा झालेली आहे, दिवे पण लावलेले आहेत, खूप मस्त वाटायला लागलं, अगदी प्रसन्न, खूप छान असं अगदी पॉझिटिव्हिटी, साक्षात आपल्या घरात देव अवतरल्यासारखं. कुठलीही पूजा झाली की असं आपल्या मनाला वाटते आणि आपल्या मनात पण एक छान पॉझिटिव्हिटी येते पूजा वगैरे झाली की. बघू शकता अगदी साध्या पद्धतीने, सिंपल, काही नसते या पूजेमध्ये, अगदी साधी पूजा राहते, खूप छान. आता इकडे पूजा वगैरे झाली आणि बघू शकता लाईट पण नाही आहे. आता अशीच मी पूजा केली. चला म्हटलं लाईटची आता किती वेळ वाट बघू. आणि आमच्या इन्व्हर्टरचा कनेक्टर म्हणजे ज्या होल्डरला होता लाईट तो कटलेला आहे, म्हणजे तो खराब झालेला आहे होल्डर. इन्व्हर्टरवर आहे ते आणि लाईटवर आहे ते चालू आहे, म्हणून काही किचनमध्ये लाईटच नाही. चला म्हटलं मग किती वेळ वाट पाहूत आता आपण लाईटची, त्याच्यामुळे मग आपण आपली कामं आवरून घेऊया. नंतर मग इकडे छान पूजा झाली होती दीप अमावस्येची, आणि नंतर मुलांचं औक्षण पण करायचं होतं, तेच माझं इकडे चाललं होतं. आता मुलांचं औक्षण पण करायचं असते दीप अमावस्येला, आणि मग कणकीचे दिवे कणकीच्या दिव्याने आपल्या मुलांना ओवाळायचं असते असं काहीचं, म्हणून मग इकडे माझं आयुष्य झालं होतं. नंतर बसला होता माझा नक्षू पिल्लू. तर आयुष दादाचं काम चाललं, त्याच्या डोक्यावर रुमाल ठेवायचं. आता खरंच आपल्या संस्कृतीच खूप सुंदर आहे की आपल्याला आपलं औक्षण करायच्या आधी आपल्या डोक्यावर छान असं टोपी घालायची किंवा रुमाल ठेवायचा. ही खूप छान अशा आपल्या संस्कृती आहेत. आता माझ्या नक्षूचं इथं चाललेलं आहे की मम्मा आधी इशूला ओवाळून घे आणि नंतर माझं औक्षण कर, असं त्याचं काहीसं चाललेलं होतं की तो मग इशूला घेऊन येत होता की चल इशू आधी मम्मा तुझंच औक्षण करणार आहे, म्हणून त्याने अगोदर इशूला बसवलं आणि म्हणतो की मम्मा इशूचं झाल्यानंतर माझं औक्षण कर. आता हा पिल्लू पण आमचा इतका छान बसला, एवढं छोटंसं लेकरू आहे पण अगदी औक्षण वगैरे करायचं असलं की अगदी छान बसते, असं अजिबात पचपच करत नाही. आता हे आमचं पिल्लू इतकं अवकाळी आहे की काही सांगू शकत नाही. आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण दाखवलं, पण अशा वेळेला खूप छान बसते इथे. नंतर ही क्लिप आहे लाईट आल्यानंतरची. चला म्हटलं मग लाईट आल्यानंतर थोडंसं क्लिअर दिसते, छान दिसते, म्हणून लाईट आल्यानंतर मग ही क्लिप मी इथे काढलेली आहे. बघू शकता आता इतका वेळ तर काय लाईट अजिबात नव्हती, आत्ता कुठं आलेली आहे. हे म्हणजे आता दीपपूजा वगैरे झाली, आता मुलांना भुका लागल्यात, त्यांना जेवायला द्यायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे लाईट, इतका वेळ लाईट नव्हती आणि बरोबर पूजा वगैरे झाली, औक्षण झालं, हीच लाईट आली. तरी पण मी लाईट आल्यानंतरची पण एक क्लिप टाकली. काही नाही, अगदी साधी सिंपल पूजा असते दीपपूजा. याच्यात काही जास्त नसते. आपल्या घरात जे दिवे राहतात ते स्वच्छ करायचे छान असे, आणि ते दिव्याची पूजा वगैरे करायची, खूप छान वाटते, अगदी मनालाही प्रसन्न वाटते. आणि अशा गोष्टी करायला मलाही खूप आवडतात. आता मी अगोदर पण सांगलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये की मला आता आपल्याच्या परंपरा वगैरे म्हणजे जपायला आवडते, आणि मला अशा गोष्टी करण्यात पण प्रचंड उल्हास पण आहे बरं का. मला असं म्हणजे कंटाळा येत नाही अशा गोष्टी करण्याचा, मला अगदी उत्साहात या गोष्टी पार पाडायला आवडतात. आणि असं मुलांचं औक्षण वगैरे, आता ही तर आपली संस्कृतीच आहे मुलांचं औक्षण वगैरे करायची, हे पण मला खूप आवडतं. आता आपल्या परंपरा आपणच जपल्या पाहिजे, हो ना. तर मग चला आता हे आपलं पूजा वगैरे झाली माझी. आता मुलांना भुका लागलेल्या आहेत, त्यांना जेवायला द्यायचं आहे, तर मग आता तेच त्यांना. आता बाकी सारा तर स्वयंपाक आवरला होता, पण इकडे मग तडका द्यायचा होता कोशिंबीरला, तेच मग माझं चाललं होतं.
आता कुठं काय असं लक्षात येतच नाही पटकन. म्हणजे मिठाचा डब्बा माणूस ठेवते एका जागी आणि पाहते दुसऱ्या जागी, असंच काहीचं माझ्यासोबत होतं. आता तुमच्यासोबतही असं होते का मला नक्की सांगा बरं का. आता मी एक वस्तू एका जागेवर ठेवते आणि त्याला शोधते दुसरीकडे, तर पटकन कशी सापडणार असं आता गोंधळून जाते. लेकराचा धिंगाणा राहतो आणि आपलं लक्ष मग त्यांच्याकडेच राहते, पडेल का, त्याला लागल का, असं काहीचं आपलं लक्ष त्यांच्याकडे राहिलं राहते. त्या कामाच्या व्यापामध्ये हे असं काहीचं होतं की आपल्याला आपणच ठेवलेली वस्तू आपल्यालाच कुठेच अजिबात जाग्यावर काही सापडत नाही. असं माझ्यासोबत मी होते बरं का. नंतर मग इथे बघू शकता कोशिंबीर करायला घेतली होती मी, त्याला द्यायला घेतला होता तडका. मग आता तडका राहिला होता तर कोशिंबीरचं फक्त मी प्रिपरेशन करून ठेवलं होतं, तुम्हाला अगोदर दाखवलं होतं. त्याच्यामध्ये तडका पण टाकायचा राहिला होता आणि दही पण टाकायचं राहिलं होतं. चला म्हटलं मग आता जेवायला बसायचं आहे सगळेजण. आता मुलांना पण भुका लागल्यात, नैवेद्याचं ताट पण करायचं आहे. तर मग म्हटलं अगोदर तडका करून घेऊ. आता आवरायचं राहिलं होतं किचन वगैरे, जेवण वगैरे झाल्यानंतरच म्हटलं आवरता येते. आता मग इकडे छान असं बघू शकता मस्त दही टाकून कोशिंबीर करायला घेतली होती. आता कोशिंबीर सोबत जेवण म्हटलं की काही सांगायचं काम नाही, खूप छान होते अगदी मस्त. आणि आमच्या घरात सगळ्यांना कोशिंबीर आवडते, पण छान अशी अगदी सिंपल कोशिंबीर. आता काही काही असे पदार्थ राहतात की ते अगदी सिंपल पद्धतीने होतात, पण आता जेवणाला चार चांद लावतात, असं काही काही पदार्थ असतात. आता ही कोशिंबीर तशीच आहे की त्या कोशिंबीरमुळे 4 घास आपल्याला जास्त जेवण जाते. आता माझं तर असंच राहते बरं का. नंतर इकडे कोशिंबीर वगैरे रेडी झाली, छान असं नैवेद्याचं ताट मांडलं मी, इथे बघू शकता. आता मी काय असा वेगळा स्वयंपाक नाही केला आज, साधं सिंपल आपण जे रोजच्या जेवणामध्ये राहते तेच होतं. आता आणि माझ्या नक्षूचं इकडं काहीतरी आगाऊपणा करणं चाललं होतं किचन ओट्यावर चढून. आता इथे बघू शकता मग तेच आता जे नैवेद्याला ताट धरलं होतं का, आता जे अगोदर कोणी जेवणार आहे का पहिल्यांदा ते ताट मग मी त्याला देते. तर आमच्या घरात असंच राहतं की आता नैवेद्याचं ताट जे अगोदर कोणी जेवलं तर ते नैवेद्याचं ताट मग खाते. नंतर इथे बघू शकता या पिल्लूचं बसून बेडवर बसून जेवण चाललं होतं, बघू शकता. छान असे दोघांचे जेवणं झाले त्या, आणि नंतर मग आमचे पण झाले. आता हे पिल्लू चाललं होतं झोपायला, तर पिल्लू गुड नाईट करून जाते मम्माला, रोज गुड नाईट पप्पी देऊन जाते रोज झोपायला जाताना. मी इथे त्याचं तेच चालू होतं. नंतर माझं राहिलं होतं इकडे आवरायचं. चला म्हटलं आता मग हे पिल्ले झोपले तर तोपर्यंत आता आपण आपलं आवरून घेऊ, कारण आत्ता जर हे आवरलं तर सकाळी आपलं थोडंसं रिलॅक्स राहते. आणि हे जर असाच पसारा ठेवला की सकाळी काही खरं नसतं, अगदी गोंधळ पडलेला राहतो. म्हणून मी शक्यतो भांडे वगैरे संध्याकाळीच घासून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ओटा वगैरे पण रात्रीच स्वच्छ करते, कारण मग सकाळी ठेवलं ते करायला की एवढा गोंधळ पडतो, काही सांगायचं कामच नाही. आणि त्या दिवशी मुलं मुद्दाम लवकर उठतात, मग काही जर काम करायचं म्हटलं आपल्याला सकाळी, जर त्याच्यासाठी मला वाटते नको, आता हे आपण आता संध्याकाळीच आवरून घेतलेलं बरं. तेच मग मी इथे आवरायला घेतलं होतं. बघू शकता आता आमचे जेवण वगैरे झाले, आता मुलं गेले झोपायला. आता मला आवरायचे भांडे वगैरे आवरायचं, किचन ओटा वगैरे क्लीन करायचं, तर भरपूरच पसारा पडलेला आवरायचा आणि नंतर झोपी जायचं. तर मग चला माझा आजचा लॉंग व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.